श्री गणेशाय नमः. ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री गुरवे नमः. अथ षोडशोऽध्यायः. सूर्योदय होण्यापूर्वी उषेची प्रभा ज्याप्रमाणे आकाशात फाकते, त्याप्रमाणे जीवनामध्ये कर्म, ज्ञान, भक्तियुक्त असा पुरुषोत्तम योग उदय पावण्यापूर्वी सद्गुणांची प्रभा फाकू लागते आणि मनुष्याच्या व्यवहारात ती दिसू लागते. परिपूर्ण जीवनाची चाहूल घेऊन येणाऱ्या या सदाचरणाचं वर्णन या 16व्या अध्यायात केलेलं आहे. ही प्रभा ज्या अंधाराला दूर सारून उदयाला येते, त्या अंधाराचंही वर्णन यात केलेलं आहे. आणि एखाद्या कामाचा पुरावा म्हणून काही प्रत्यक्ष वस्तू समोर दाखवावी लागते. उदाहरणार्थ, अभ्यास केला का याचा पुरावा काय? परीक्षेत उत्तम गुण मिळणं. त्याप्रमाणे आपण जी साधना करतो त्यातून काय मिळालं? सद्वृत्ती किती खोलवर रुजल्या, किती सद्गुण अंगी बांधले, हे तपासण्याचा मापदंड हा अध्याय आपल्याला सांगतो. सद्वृत्तींनी दैवी संपत्ती तर अपप्रवृत्तींनी आसुरी संपत्ती अशी नावं गीतेने दिलेली आहे. दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. ह्या दैवासुर संपत्तीमधला झगडा आपण पाहणार आहोत. 9व्या अध्यायामध्ये 12वा श्लोक आहे. राक्षसीम आसुरीं चैव प्रकृतीं मोहिनीश्रिताः. म्हणजे ज्यांनी मोहात्मक पण राक्षसी आणि आसुरी स्वभावाचा आश्रय घेतलेला असतो, त्यांच्या आशा आणि त्यांची कर्म फुकट होत. ही जी राक्षसी किंवा आसुरी असतात ना, हे फार माया असतात. त्यांची माया फार जबरदस्त असते आणि त्याची मोहाची माया असते. माया याचा अर्थ झाला की जे नाही ते दाखवणं किंवा सत्य न दाखवताना काहीतरी तिसरंच दाखवणं. तर इथे भगवान सांगतायत की ज्यांनी ह्या स्वभावाचा आश्रय केलेला असतो. कुठला स्वभाव? राक्षसी आणि आसुरी. त्यांच्या आशा, त्यांची कर्म सगळी फुकट होत. या आसुरी वृत्तीचं स्वरूपही या अध्यायामध्ये सांगितलं आहे. अध्यायाची सुरुवात करताना भगवान म्हणतात, अवयम सत्वसंशुद्धिर ज्ञानयोग व्यवस्थिते दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम् अहिंसा सत्यमक्रोधः त्यागशान्तिरपैशुनम् दयाभूतेष्वलोलुप्त्वम् मार्दवम् ह्रीरचापलम् तेजक्षमाधृतिशौचम् अद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं दैवीं अभिजातस्य भारत. 3 श्लोक एकत्रितपणे घेतलेले आहेत आणि या 3 श्लोकातून 26 इतक्या मुद्द्यांची यादी आहे. 26 मुद्द्यांची यादी दिलेली आहे. त्यातला पहिला आहे अभय. अभयम सत्वसंशुद्धी म्हणजे सात्विक वृत्ती, शुद्ध सात्विक वृत्ती. दुसरा. तिसरं ज्ञानयोग आणि कर्मयोग यांची तारतम्याने जाणीव. चौथं दातृत्व. 5वं दम. 6वं यज्ञ. 7वं स्वाध्याय म्हणजे स्वधर्माप्रमाणे आचरण. 8वं तप. 9वं सरळपण. 10वं अहिंसा. 11वं सत्य. 12वं अक्रोध. 13वं त्याग. 14वं शांती.
15 म्हणजे अपयशून्य. अपयशून्य म्हणजे क्षुद्रता टाकून उदारता असणे. सर्व भूतांच्या ठाई दया. 17 अलोलुप्त्वम म्हणजे हावरेपणा नसणे. लोलुप्त्व म्हणजे हावरेपण आणि अलोलुप्त्वम म्हणजे हावरेपणा नसणे. मृदुता, माणसाने मृदू असावं. ह्रीर शब्द आहे रीर, र ह री, वाईटपणाची लाज बाळगणे म्हणजे लाज थोडक्यात. ह्रीर. अचापल म्हणजे रिकामे व्यापार सुटणे. तेजस्विता. 22 क्षमा. 23 धृती. 24 शुचिर्भूतपणा. 25 द्रोह न करणे आणि 26 अतिमान नसणे. हे एवढे गुण दैवी संपत्ती जन्मलेल्या मनुष्यात असतात. दैवी संपत्ती घेऊन जो मनुष्य जन्माला येतो त्याच्यापाशी हे एवढे गुण असतात. 100पैकी 100 असतील असं नाही, पण जास्तीत जास्त हे सद्गुणच असतात. संस्कृत भाषेचं एक अत्यंत वैशिष्ट्य आहे की आता हे पहा ना, हे 26 एवढे पॉइंट्स आहेत. आपण समजा अभ्यास करत असलो ना, आपल्याला परीक्षेमध्ये हे मुद्दे लिहायचे असतील तर हे पाठ कसे होणार? 3 श्लोक एवढे तुम्ही फक्त पाठ केले की तुमचे 27 मुद्दे तयार झाले. आणि या 26 मुद्द्यांचा काय, या 26 मुद्द्यातून काय सांगितलेलं आहे ते जर आपण वाचलेलं असेल तर आपल्याला हे सहजपणे परीक्षेमध्ये देता येईल. तेव्हा दैवी संपत्तीचे हे 26 गुण आणि 13व्या अध्यायात सांगितलेले ज्ञानाची 20 लक्षणं खरं तर वस्तुतः एकच आहे. त्यामुळे अज्ञान लक्षणाचा समावेश या अध्यायात पुढे आसुरी संपत्तीमध्ये केलेला आहे. म्हणजे पुन्हा आपण 27व्या याला आलो. 27व्याला आसुरी म्हटलेलं आहे. या यादीतील प्रत्येक शब्द, बरं का, आता जी यादी दिली 26, या यादीतला प्रत्येक शब्द दुसऱ्या शब्दाहून सर्वस्वी भिन्न अर्थाचा आहे असं नाही. उदाहरणार्थ, क्रोधाने एखाद्याचं मन दुखवणं हा मानसिक हिंसेचाच प्रकार म्हणावा लागतो. म्हणून अक्रोध हा गुण अहिंसा यात आलाच. तेव्हा हे सर्व गुण एकत्रितपणे सांगण्यामागचा हेतू हा की त्याने दैवी संपत्तीच्या सात्विक रूपाची पूर्ण कल्पना यावी. आपल्या अंतःकरणात एका बाजूला सद्गुण तर दुसऱ्या बाजूला दुर्गुण उभे असतात. आपल्या अंतःकरणात एका बाजूला सद्गुण तर दुसऱ्या बाजूला दुर्गुण उभे असतात. ज्याप्रमाणे एकीकडे पांडव आणि दुसरीकडे कौरव समोरासमोर उभे ठाकले आहेत, त्याप्रमाणे सद्गुणांची दैवी सेना आणि दुर्गुणांची आसुरी सेना इथे समोरासमोर उभ्या केल्या आहेत. आणि सैन्यात ज्याप्रमाणे सेनापती लागतो त्याप्रमाणे सद्गुणांचा सेनापती म्हणून अभय या गुणाची योजना केलेली आहे. कुठल्याही सद्गुणाचं अधिष्ठान आहे खरेपणा किंवा सत्य. आणि सत्याला काय लागतं? निर्भयता लागते. अभय या गुणाचं वर्णन करतायत बरं का. ते म्हणतायत की कुठल्याही सद्गुणाचं अधिष्ठान काय आहे? खरेपणा किंवा सत्य. आणि सत्याला निर्भयता लागते. भयभीत वातावरणामध्ये सत्प्रवृत्ती जगू शकत नाही. तेव्हा निर्भयता हा सर्व सद्गुणांचा नायक आहे. म्हणून हेतुपुरस्सर अभयाला पहिलं स्थान दिलंय. सैन्याच्या व्यूहरचनेमध्ये आघाडी आणि पिछाडी अशा दोन्हीकडे लक्ष द्यावं लागतं. समोरून हल्ला तर अपेक्षित असतोच, पण पाठीमागूनही चोरटा हल्ला होण्याची शक्यता असते. म्हणून सद्गुणांची आघाडी निर्भयता सांभाळते अभयम म्हणून, तर पिछाडी नातिमानिता म्हणजे नम्रता ती सांभाळत आहे. इथे एकूण 26
गुण दिलेले आहेत. त्यापैकी 25 गुण अंगात ठसल्यावर सुद्धा अहंकार हा असुर पाठीमागून हल्ला करतो आणि मिळवलेलं सगळं वाया जातं. म्हणून पाठीमागे अहंकाराला तोंड देणारा, त्याच्या विरुद्ध असलेला नम्रता हा सद्गुण ठेवलेला आहे. जर नम्रता नसेल तर जयाचं रूपांतर पराजयात केव्हा होईल हे सांगता येत नाही. सत्वशुद्धी म्हणजे आत्मस्वरूपाची, म्हणजेच अंतर्यामी ईश्वराची ओढ लागणे. आपण ईश्वर स्वरूप आहोत ही भावना मनात दृढ झाली की संकल्प विकल्पांची ओढ आपोआप कमी होते. विषय वासना उणावतात. हवं नकोचं क्षेत्र मर्यादित होतं. त्यामुळे सुखदुःखाचे हेलकावे कमी होऊन चित्त स्थिर होतं. सत्वशुद्धी हा गुण एकदा अंगी बांधला की आपली आपल्याला ओळख होते. गुण काय? सत्वशुद्धी. मग आपला अधिकार जाणून ज्ञानयोग अथवा कर्मयोग अशी साधना आपल्याला करता येते. चौथा महत्वाचा गुण म्हणजे दान करण्याची प्रवृत्ती. दान म्हणजे आपल्या अधिकाराचं आपल्याजवळ जे आहे ते आपणाहून चांगल्या कामाकरता चांगल्या भावनेने दुसऱ्याला देणं. म्हणजे दानाबाबतीमध्ये आपल्याकडे अनेक म्हणी आहेत. आपापाचा माल गपापा. म्हणजे काय, कोणाला तरी दुसऱ्याचा आहे तो तिसऱ्याला द्यायचा आणि आपण मात्र दान केलं म्हणून महत्वभाव सांभाळायचा. किंवा हलवायाच्या घरावर तुळशीपत्र, त्या हलवायाचा माल आपण तुळशीपत्र ठेवून दान द्यायचं. तर तसं नकोय. आपल्याला अधिकार, आपल्या अधिकाराचं जे जवळ आहे ते आपणहून चांगल्या कामाकरता चांगल्या भावनेने दुसऱ्याला द्या. मनुष्य आपल्या प्रयत्नाने संपत्ती मिळवत असला तरी त्याच्यावरती सगळ्या समाजाचा, त्या सत्तेवरती, त्या संपत्तीवरती सगळ्या समाजाचा, राष्ट्राचा अधिकार आहे याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. एका साम्यवादी याचकाने, साम्यवादी म्हणजे कम्युनिस्ट, बरं का, ह्या कम्युनिस्टांचं तत्व हेच आहे ना की सगळे समान. तर एका कम्युनिस्टाने, तो याचक होता, त्याने एका धनिकाकडे सहाय्य मागितलं, बरं का. त्या धनिकाने काय केलं, 10 रुपये उचलून दिले. त्याच्यावर याचक काय म्हणतो, अहो तुम्ही एवढे श्रीमंत आणि फक्त 10 रुपये. अहो आपण दोघं भाई भाई ना, कॉम्रेड, आपण दोघं भाई भाई आहोत. तेव्हा भावाभावाच्या हिशोबाने जे योग्य ते द्याल की नाही. श्रीमंत मोठा चतुर होता. तो हसला आणि म्हणाला, ठीक आहे, आणा ते 10 रुपये परत. याचकाला वाटलं की आपल्या बोलण्यामुळे हा आता आपल्याला जास्त काहीतरी देईल आणि त्याने मोठ्या तत्परतेने ते 10 रुपये परत केले. ते घेऊन तो श्रीमंत आत गेला आणि परत येऊन त्याने एक नवा पैसा त्याच्या हातावर टिकवला. याचक नाराज झाला, रागावून म्हणाला, मगाशी सहजपणे 10 रुपये दिले आणि आता भाऊ म्हणून 1 पैसा देता. श्रीमंत शांतपणे म्हणाला, या देशातलेच काय पण जगातले सगळेच आपले बंधू आहेत आणि त्या सगळ्यांनी माझी संपत्ती वाटून घ्यायची ठरवली तर तुला 1 पैसा दिला तो सुद्धा जास्त आहे. तेव्हा आणखी कोणी येण्याच्या अगोदर जे दिलं ते घेऊन चालू लागलं. दोघेही लपाड, दोघेही लवाड आहेत बरं या ठिकाणी. पण असं असता कामा नये. दानाच्या बाबतीत देणाऱ्याने आपल्या सामर्थ्यानुरूप दिलं पाहिजे आणि घेणाऱ्याने मिळेल त्याच्यात संतोष मानला पाहिजे. दान देणाऱ्याची परिस्थिती कशीही असली तरी दातृत्व हा गुण असलेल्या दात्याचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, घरी दिसे साकड, म्हणजे घरामध्ये सगळ्याच तुटवडा आहे. घरी दिसे साकड,
देहीची आयती रोड, देहाला एकदम कृश आहे, परी दानी ज्या होड सुरतरुसी म्हणजे घरातील परिस्थिती ओढगस्तीची दिसते, शरीर यष्टी रोड दिसते, पण दान देताना मात्र तो कल्पवृक्षाशी स्पर्धा करतो. ज्ञानेश्वर महाराजांनी यज्ञाविषयी म्हटलं आहे की सर्वांनी आपापल्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे कर्म करणं म्हणजे यज्ञ करणंच आहे. यज्ञ हा शब्द आत्तापर्यंत आपल्याला गीतेत पुष्कळ वेळा गेलेला आहे. तर या यज्ञाचं खरा अर्थ काय हे इथे सांगितलेलं आहे. यज्ञाविषयीची भरपूर माहिती आपल्याला 3ऱ्या आणि 4थ्या अध्यायामध्ये झालेली आहे. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सर्वांनी आपापल्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे कर्म करणं म्हणजे यज्ञ करणंच आहे. आणि प्रत्येकाने त्याला योग्य असं चांगले देवधर्म असतील त्यांचं शास्त्रात सांगितलेल्या विधीप्रमाणे अनुष्ठान करावं. आपल्याला योग्य बरं का. उदाहरणार्थ त्यांनी असं म्हटलंय, जैसा द्विज षटकर्मे करी शूद्रतया ते नमस्कारी, दोही सही सरोवरी निपजे यागू. म्हणजे यज्ञ करणं हे प्रत्येकाला आपापल्या वर्णाश्रमाप्रमाणे भगवंताने फार सोपं करून ठेवलेलं आहे. ते म्हणतात की हा जो ब्राह्मण आहे त्या ब्राह्मणाला यज्ञ करणं, उपासना करणं, पूजा करणं, रोज काही शास्त्र स्तोत्र म्हणणं वगैरे आणि अत्यंत पथ्य पाळून राहणं हे जे काय फळ मिळतं त्याच्याने ब्राह्मणाला, तेच फळ शूद्राला मात्र त्याने फक्त ब्राह्मणाला एक नमस्कार केला तरी मिळू शकतं. त्याचं कारण असं आहे की अभ्यास करणं हा ब्राह्मणाचा यज्ञ आहे, तर सेवा हा शूद्राचा यज्ञ आहे. सेवेमध्ये त्याला कमीपणा वाटायचं काहीही कारण नाही. शूद्र हा समाजाचा पाया आहे. पायाच कार्यक्षम राहिला नाही तर समाजधारणा कशी होईल बरं. कच्च्या पायावरती उभी राहिलेली समाजधारणा ही केव्हाही पडू शकेल. ब्राह्मणासाठी सांगितलेली यजन याजन ही कर्म अनुत्पादक व्यवसायात मोडतात. बघा कसा आहे तो व्यवसाय, तो उत्पन्न काही करत नाही. अनुत्पादक असा व्यवसाय आहे कोणाचा, ब्राह्मणांचा. काय व्यवसाय आहे, यजन याजन आणि विद्यादान. म्हणजे तो दरिद्रीच पाहिजे. तुम्ही बघा आपल्याकडे ज्या कहाण्या होत्या पूर्वी, त्या कहाण्यांची सुरुवातच अशी असायची की एका गावामध्ये एक दरिद्री ब्राह्मण राहत होता. कारण ब्राह्मणाने दरिद्रीच राहावं, त्याने धन जोडू नये असा धर्म सांगितलेला आहे. या उलट वैश्य आणि शूद्रांचे व्यवसाय हे उत्पादक व्यवसाय आहे. तेव्हा वर्णाश्रमाप्रमाणे आलेला कोणताही उद्योग व्यवसाय हा स्वधर्म असतो. आणि या स्वधर्माचं आचरण हा 7वा दैवी सद्गुण सांगितलेला आहे. आपण जी यादी पाहिली ती, त्यातले 26च्या 26 जे मुद्दे आहेत ते सगळेच्या सगळे आपण सविस्तर बघणार नाही आहोत, कारण तेवढा आपल्याजवळ वेळ नाही. तेव्हा वर्णाश्रमाप्रमाणे आलेला कोणताही उद्योग व्यवसाय हा स्वधर्म असतो. आणि ह्या स्वधर्माचं आचरण हा 7वा सद्गुण सांगितला. पुन्हा हेच गुण आपण स्थितप्रज्ञ लक्षणं, ज्ञान लक्षणं इत्यादी ठिकाणी पूर्वी पाहिलेले आहेत. आता आणखीन 1-2 गुणांचा विचार करून आपण पुढे जाऊया. एक मोठा वादग्रस्त सद्गुण म्हणजे अहिंसा आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जगाची सुखोद्देशे शरीर वाचा मानसे राहाटणे ते अहिंसे रूप जाण. म्हणजे काय, जगाची सुखोद्देशे म्हणजे जगाला सुख व्हावे म्हणून शरीर वाचा मनाने जे श्रम करणे
ते अहिंसेचं रूप होय. आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होता कामा नये असं वागणं म्हणजे अहिंसा. पण ही भावना इतकी टोकाला नेली आहे की त्यातून विकृती निर्माण झालेली आहे. पाणी गाळून प्यालं तरी हिंसा होते असं जैनांचं म्हणणं आहे. जैनांचं साम्राज्य असताना गुजरातमध्ये एका राजाने राज्यात प्राणीहिंसा होता कामा नये असा नियम केला. कोणीतरी एक ऊ मारली, केसात असते ना ऊ मारली आणि तक्रार राजाच्या कानावर गेली. तेव्हा ह्या गुन्ह्याबद्दल त्या माणसाला फाशी देण्यात आलं आणि त्याच्या मालमत्तेतून त्या ऊचं मंदिर बांधलं. त्याच्याच बरोबरीने एक लक्षात ठेवायचं की कोणत्याही अन्याय सोसायचा म्हणजे अहिंसा नाही. लोकांना असं वाटतं की आम्ही अहिंसा बाळगतो म्हणजे काय, आमच्यावर काही अन्याय झाला तरी आम्ही आपले गप्प बसून राहतो एखाद्या शेणाच्या पोहाप्रमाणे. तेव्हा कोणताही अन्याय सोसायचा म्हणजे अहिंसा नव्हे हे लक्षात ठेवलं पाहिजे. घरात साप आला, त्याच्यावर दया करून घरात राहू देऊन चालत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलेले की दया तिचे नाव, भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे. जो स्वतः दुष्ट आहे त्याच्या दुष्टता सहन करणं म्हणजे अहिंसा. या कल्पनेमुळे आपल्या समाजाची अशी अवस्था झालेली आहे. ज्या अहिंसेचं वर्णन सद्गुण म्हणून भगवंत करतात ती अहिंसा पाळण्यासाठीच अर्जुन युद्ध नाकारत होता ना. पण भगवंतांनी अहिंसेचं तत्व सांगूनच अर्जुनाला युद्ध प्रवृत्त केलं. यावरून तरी अहिंसेचा खरा अर्थ लक्षात घ्यायला हवा. तेजस्विता हा असाच एक सद्गुण. त्यामुळे अपमान सहन केला जात नाही. शिवाजी महाराजांनी औरंगजेबासारख्या क्रूर आणि उन्मत्त मोगल सम्राटापुढे त्याच्याच दरबारातही तेजस्विता प्रकट केली होती. पण तेजस्विता उद्धटपणात परिणत होता कामा नये. कारण पुष्कळ वेळा असं होतं की ज्याच्यापाशी तेजस्विता हा सद्गुण असतो त्याच्याच बरोबर त्याच्यापाशी उद्धटपणा हा दुर्गुण असू शकतो. तो दुर्गुण त्याच्यामध्ये येतो कारण त्याला आपल्या तेजस्वितेची जाणीव असते. तसं असतं का म्हणे. तेजस्वी असलेले छत्रपती शिवराय रामदास तुकोबाराय यांच्यापुढे विनम्र होत असत हेही लक्षात ठेवलं पाहिजे. अशी प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता दटून उभं राहणं याचं नाव आहे धृती किंवा धैर्य. दत्ताजी शिंदे पानिपतच्या लढाईमध्ये दत्ताजी शिंदे रणांगणात मर्मी आघात होऊन कोसळले. त्यावेळी शत्रूने विचारलं क्यों पटेल और लढेंगे. एका क्षणाचाही विलंब न लावता दत्ताजी म्हणाले बचेंगे तो और भी लढेंगे. ह्याला धृती म्हणायचं. त्याच्या पुढचा गुण सांगितला अपैशून्य. पैशून्य त्याच्या उलट अपैशून्य म्हणजे आपलं चांगलं देऊन दुसऱ्याचे दोष किंवा उणिवा दूर करणं याला अपैशून्य म्हणतात. राजाला पराभव हा लाजिरवाणा वाटणं, सज्जनाला आळ लाजिरवाणा वाटणं हे रीर या सद्गुणामुळे होतं. ही रीर म्हणजे ही लाज आजच्या आपल्या देशाच्या मान्यवरांनी सोडून दिलेले आढळतात आणि त्याचे दुष्परिणाम आपण भोगतोच आहोत. याप्रमाणे भगवंतांनी दैवी संपत्तीच्या गुणांचं वर्णन केलं. आता आसुरी संपत्तीचं वर्णन करतात. चौथा श्लोक दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम्. आता कोणाचं आलं? असुरांचं, आसुरी संपत्तीचं वर्णन. काय सांगितलं?
दंभ, दर्प, अभिमान, तसंच हे पार्था क्रोध, पारुष्य आणि अज्ञान हे आसुरी म्हणजे राक्षस संपत्तीत जन्म घेतलेल्याला प्राप्त होतात. आजकाल आपलं मराठीचं व्याकरण इतकं कच्चं आहे की दंभ आणि दर्प यातला फरक आपल्याला सांगणं कठीण आहे. दर्प आणि अभिमान यातलं फरक काय फरक आहे सांगितलेलं बघा. आसुरी संपत्ती म्हणजे दुर्गुणांचा साठा. त्यातला पहिला दोष सांगितला दंभ. दंभ म्हणजे काय तर आहे त्यापेक्षा अधिक मिरवणं, वाईट लपवणं आणि चांगलं थोडं असलं तरी प्रकट करणं हा दंभ दोष आहे. ज्ञानेश्वर महाराज या दोषाला धर्मध्वजी असा शब्द वापरतात. म्हणजे काय की झेंडा जसा उंच दिसतो तशी ह्या लोकांनी केलेली धर्मकृत्य तेवढी लोकांना उंच दिसतात. ती दिसण्यासाठी वर फडकत असतात. लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं ही तर इच्छा असते, पण त्यासाठी चांगलं वागण्याची तयारी नसते. मग दंभ कळला आपल्याला. दर्प म्हणजे काय? दर्प म्हणजे अहंकाराची सुपरलेटिव्ह डिग्री, म्हणजे वरची एक सुपरलेटिव्ह डिग्री. आणि हा दर्प कसा असतो? दर्प आपण कुठे वापरतो हा शब्द? बोकडाच्या अंगाला जशी घाण येते तशी या दर्पित माणसाच्या बोलण्या वागण्याची किळस येते. असा हा दर्प असलेला माणूस स्वतः खेरीज कुणाला मोजतच नाही. बोलण्यामध्ये बढाईच जास्त. पुढचा गुण म्हणतात, सद्गुण नाही दुर्गुण, बरं का. पुढचा दुर्गुण म्हणतात पारुष्य. पारुष्य म्हणजे कठोरता. या कठोरतेपुढे कुठेही नम्रता नसते, कोमलपणा नसतो किंवा लवचिकता नाही. सदा आपली ताठर वृत्ती. पुढे मूढता म्हणजे नेमकं न कळणं. खरं तर दुर्गुण एकत्र जमण्याला कारण मूढता आहे आणि त्या दृष्टीने मूढतेला दुर्गुणांचा राजा म्हणायला हरकत नाही. आसुरी संपत्तीचा चौथा दोष आहे क्रोध. हा जो क्रोध आहे हे मत्सराचं अपत्य आहे. बघा, क्रोध कुठून निर्माण होतो? मत्सरातून निर्माण होतो. त्याला कसं मिळालं, मला कसं मिळालं नाही. अशा तऱ्हेने मत्सराचं अपत्य आहे क्रोध. दुसऱ्याचं भाग्य पाहिलं की मत्सर उत्पन्न होतो, त्याने क्रोधाचा पारा चढतो. आणि हे सर्व दोष माणसात अभिमानाच्या सहाय्याने राहतात. असा हा आसुरी म्हणतो ईश्वर वगैरे सब झूठ आहे, त्याला रिटायर करा. अशा तऱ्हेने दैवी सद्गुण आणि आसुरी दुर्गुण हे सांगून झाल्यावरती भगवंत पुढे म्हणतात, असत्यम अप्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम अपरस्पर संभूतम किमन्यत् काम हेतुकम. म्हणजे हे आसुरी लोक सर्व जग असत्य म्हणजे अप्रतिष्ठ म्हणजे निराधार, अनीश्वर म्हणजे परमेश्वरा वाचून असणारे, अपरस्पर संभूतम म्हणजे एकमेकांपासूनही न झालेले, अतएव कामाखेरीज म्हणजे मनुष्याच्या विषय उपभोगाखेरीज त्याचा दुसरा काय हेतू असणार असं म्हणतात. चार्वाक असं म्हणतात. बरं का. काय म्हणतात हे लोक? हे सर्व जग असत्य आहे, खोटं आहे, हे निराधार ईश्वरच नाही आहे, परमेश्वर नाहीच. आणि सद्गुण दुर्गुण याचा काही उपयोग नाही, कारण शेवटी मेल्यानंतर ह्या 3.5 देहाची मातीच होणार, राखच होणार आहे. जी जी गोष्ट जन्माला आली, जी जी घडली, जी जी नव्हती आणि झाली, तिच्या मागे कोणीतरी कर्ता असावा हे मान्य करावंच लागतं.
पण जे स्वतःला बुद्धिवादी समजतात ते मात्र यामागे काही शक्ती आहे हे अमान्य करतात. सध्याच्या काळात अशा बुद्धिवाद्यांची मांदियाळी झालेली दिसते आणि मन खिन्न होतं. पण भगवंताचा हा श्लोक वाचल्यावर एक खात्री वाटते की असे बुद्धिवादी काही आजचेच नाहीये, तर महाभारत काळी सुद्धा होते. म्हणून भगवंतांनी त्याचा उल्लेख याच्यात केलेला आहे. तेव्हा आपण दुःखी व्हायचं कारण नाही. जगाला कारण नाही. जग आपोआप कुठल्याही नियोजनाशिवाय झालं. त्याचा नियंता कोणी नाही या म्हणण्या इतकं चमत्कारिक दुसरं काहीही नाही. अहो, एखाद्या दिवशी चौकातला पोलीस हजर नसला आणि 3 गाड्या चालल्या असल्या तर 2 अपघात होतात. पण असे लोक आहेत आणि त्यांची परंपरा मोठी आहे की ते म्हणतात की अंतराळामध्ये हजारो तारे प्रचंड वेगाने फिरतात. कोणाची कधी टक्कर झाल्याचं ऐकतो का आपण? पृथ्वी स्वतःभोवती 1000 मैल वेगाने आणि त्याच वेळी सूर्याभोवती 66,000 मैल वेगाने फिरते आणि तिच्याच बरोबर तिच्या बाजूला चंद्र फिरतो. पण आपण आपला जीव कधी घाबरा होतो का? तेव्हा हे जे सृष्टीत हे जे काही चालतं त्याच्या मागे कोणीतरी नियंत्रक असल्याशिवाय कसा चालेल? सामान्य बुद्धीला सुद्धा जे समजतं ते हे बुद्धिवादी सरळ असत्यम प्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वर म्हणून मोकळे होतात. त्याला काय म्हणणार? परमपूजनीय अनंतराव आठवले यांनी एक नास्तिकात आणि त्यांच्यात झालेला संवाद मोठा मनोरंजक दिलेला आहे. त्यांच्याच शब्दात मी ऐकवतो. एकाने प्रश्न विचारला, ईश्वर आहे हे कशावरून? तुम्ही पाहिलाय का? मी म्हटलं मला दिसलेला नाही. तो म्हणाला दाखवतो का आम्हाला? मी म्हटलं अहो मीच जर पाहिला नाही तर तुम्हाला काय दाखवू? मग जो तुम्ही पाहिला नाही तो आहे असं तुम्ही कशाच्या जोरावर म्हणता? मी म्हटलं जे पाहिलं नाही त्यावर विश्वास ठेवायचा नाही असं काही ठरलंय का? म्हणाले हो. कसा ठेवणार विश्वास? मी त्याला विचारलं तू इंग्लंड पाहिलंच का रे? कारण तो पुणेरी होता. पुणे सोडून बाहेर कुठे गेलेला नव्हता. मी त्याला विचारलं तू इंग्लंड पाहिलंयस का? म्हणाला नाही. मी म्हटलं मग इंग्लंड आहे याला पुरावा काय? तो म्हणाला माझा मित्र जाऊन आलाय तिथे म्हणून. मित्र जाऊन आला, तू नाही ना? म्हणाला मित्रावर माझा विश्वास आहे. मी त्याला म्हटलं तुझा जसा मित्रावर विश्वास आहे तसा माझा संतांवर आहे. संत म्हणतात चाले हे शरीर कोणाची आहे सत्ते, किंवा साळून की मंजुळ बोलत असे वाणी बोलविता धनी वेगळाची. तात्पर्य काय? या जगाचा मनुष्याच्या विषयोपभोगाखेरीज दुसरा काही उद्देश नाही की याचा कोणी नियंता नाही असं मानणारे लोक हे आसुरी संपत्तीचे मालक होत. मला वाटतं आपल्याला वेळेच्या बंधनामुळे आता इथेच थांबणं भाग आहे. आपण 5वा श्लोक नुसता म्हणून थांबणार आहोत. दैवी संपद विमोक्षाय निबंधायासुरी मता मा शुच संपदम दैवीम अभिजातोसी पांडव.